गावाकडची बोंबा बोंब. हा माणूस ना एक गोष्ट वेळेवर ठेवत नाही, कुठं घावत नाही, काही नाही. हा चष्मा कुठं ठेवलाय माझा? तुला काय लागतं चष्मा आता? कशाला म्हणजे मी चालले ना बाहेर. अरे हा तू आली होय. चष्मा होय तुझा. अहो, ते मुतलंय का काय? बदल तुला तेवढं बदलून जा बरं. काय मी बदलून जाऊ? तुम्हाला काय वाटतंय का बोलायला? काय करता दिवसभर बसून घरात तुम्ही? कुठं बसून असतोय मा हात कंटिन्यू चालूच राहतोय. हे बसून देत नाही, झोपून देत नाही. हे नाही इकडे तिकडे पळत आहे, ते धुणे भांडे सगळं तर करतोय. मला म्हणलं एवढ्या वर्षी नको पोरं मला, तर नाही तुमच्या आईला पोरं पाहिजे होते ना, नातवंड खेळायची. त्याला गेली आहे गाव कोळपत तुमची. ड्युटी लवकर नाही संपणार का? मग आता हे तुम्हालाच काम करायचंय. ड्युटी लवकर संपणार नाही म्हणजे काय माझ्या बापाचं ऑफिस आहे का तिथं? स्वयंपाक तुझ्या हातचा खायचा होता ग. मी काय बनवत नाही. ते चष्मा द्या माझा, ते स्वयंपाक बनवा, भांडे घासून घ्या आणि कपडे नीट धुत जा. हे बघा इस्त्री केली नाहीत, काय नाही, सर्व चुरगळल्यात. मला बावळट म्हणे काय तर मूर्खागत वागायचं. देतो ना पुसून. अहो शर्टला कुठं पुसतंय? कशाला पुसून? बघा ना कपडा. अरे खरं लवकर ये ना. ते स्वयंपाक मला आज कटाळा आलाय ग. हे हात दुखते त्या दिवशी भांडायला. अरे पोरग अहो ते पडलं हाय का? यार. लक्ष देतच नाही तुम्ही. असं व्हायचं देत ये रुद्र पप्पा पाशी थांबायचं बरं का? हा अहो कपडे बदला त्याच्या अगोदर. हा गेले अवघड आहे बाबा. तुम्हाला काय मुळेच झालंय का? खाली वागता येत नाही? अगं कंबर दुखते ना. कशाने? ते काल ते गोदडे कपडे असे आपटवले ना. तुमच्या आईला बोलवून घ्या आणि तिला काम सांगा. काय जोपर्यंत येत नाही ना तुम्हाला करायला लागणार आहे हे काम. आणि जे लागल ते पप्पा म्हणून घ्यायचं बरं का? पिलो ये मला पप्पी दे. काय नाही का मला? मस्त घेतले. आता आता हे नाही भेटणार, काय काम करून घ्या. हा. येऊ का? हा असं काय बघताय? घेतो काम करून. रागाने बघता का माझ्या? नाही मी पण रागण बघितलं. मग असं केवळ लावणी बघितलं मी असं. तुला पप्पी दिली, मला दिली असती तर हा? चल लागतं का मला भांडे घासून? नाही जर पण बाहेर जाऊ नको बघ. चला बायको लागली नोकरीला, आपण लागतो घरात काम. काय होतास तू, काय झालास तू, अरे येड्या कसा वाया गेलास तू. धुवा भांडे, घासा भांडे, धुवा भांडे. काय नाही तर एका प्लेट मध्ये जमत नाही, चार चार काढायच्या. एका याच्यात खाल्ले काय होतंय? इथं आहे ना घरगडी धुवायला, सगळं धुत बसायचं, करीत बसायचं. भांडे धुवा, पोरांचं घुंगण धुवा. काय साबण संपली काय नव्ह, नीट नाही धुतलं तर मारायची परत, खावळायची माझ्यावर. हाय हाय पटाळा आला का आता दररोज दररोजचे भांडे बिंडे घासून. मग काय करणार, पर्याय नाही. बायको नोकरीला, ती कमवती, निदान आपण घरचे तरी काम केले पाहिजे असे म्हणते. निदान घरचे करा, तेवढं बी होत नाही का तुमच्या जनी? अरे अक्षय, अक्षय. अरे आधी अरे काय म्हणतो अक्षय? कुठं काय? अरे मागापासून आवाज देत होतो. ते वर्ग म्हणलं घरात आहेत पप्पा किचन मध्ये. हा किचन मध्ये आलतो जरा. ते काय करत होता? काय ना आपलं ते बघत होतो स्वयंपाकाला जेवायला काय आहे का. हात बघू. अरे साबणाचा वास. भांडे घासत होता काय? अरे भांडे मी आपण हे शक्यच नाही. भांडे नाही, ते थोडेसे खरकट होते ना, मला आता ती दमुनी, ती कशाला तिला त्रास म्हणून घासली. म्हणजे भांडेच घासत होता? नाही नाही, तिला त्रास नको म्हणून थोडेसे धुतले. अच्छा, म्हणजे भांडेच घासत होता. मुडशीन फदुल्या किचन माझं. का रे अक्षय, वहिनी काय घरातलं काम बिम करत नाहीत का? नाही, तिला वेळ कुठं असते, आता नोकरीला लागली ना ती. नाही ते पण आहे बर का. पहिलं मी नोकरीला होतो तेव्हा ती करायची घरचं सगळं. काय काय करायचे? सगळं करायचे ना, झाडू पोचा, झाडू पोचा, पोरांचं धुणं, हा सगळं सगळं धुणं भांडे, सगळं सगळं स्वयंपाक सगळं. मी फक्त कामावर जायचं आणि घरी यायचं, नाही तर खायचं. आता ते आहे तर खाते. कोण म्हणलं असं? करू लागते ती कधी मध्ये. कधी म्हणजे म्हणजे स्वयंपाक, पोरांचं डुंगण दोन सगळे तूच करतो. हा करावं लागतं, आता काय. नाही काय नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण मी काय म्हणतो, ही भांड्यातली गोष्ट आतल्या आतच राहू द्या. आतल्या आत म्हणजे तुला मलाच माहित, फक्त बाहेर नको कोणाला सांगू. तुला कसं गावभर करायचं सवय ना. आता एवढंच तू म्हणतोय,
तर नाही सांगत कोणाला बुवा हा हळू बोल ना. की तो भांडे बिंडे घासतो बुवा. ते कशाला सांगू कोणाला की अक्षय भांडे बिंडे घासतो बुवा. हळू बोल ना जरा. हा नाही आपलं ती बाई बघत होती आता इकडे. हा. त्या बाईचं काय करायचंय. शेजारी ना आपली. हा हा हा. बरं, झालं तर जा ना. अक्षय दोनच होतो काय. जा ना तू, माझा दोस्त आहे ना चांगला. बरं मी कोणाला सांगित नाही. बरं, कसं आहे माझा हात बीज उचलायचा. एक मिनिट. हा सध्या अरे अक्षयकडे आलतो. हा अक्षय आहे ना मजेत आहे. हा हा घरीच असतो सध्या. हा आराम आता आराम. घरी काय करतो हा काय प्रश्न आहे का. आराम. वहिनी कामाला जात्यात मग ह्यो घासतो भांडे बिंडे. ठेव फोन. हा, मी तुला सांगितलं नाही. ठेव तू. कशाला कोणाला सांगतो साध्यानं फुत्याला. त्याने विचारला हा, अक्षय काय काय तुला करतो? मग सांगतोय ना, आराम करतो म्हणून सांग म्हणून. आराम चालू आहे माझा. बरं बाबा आराम तर आराम. आता कोणालाच सांगत नाही की तो भांडे घासतो. हे तिचे आईला. हा म्हश्या नाही मी तुला सांगणार नाही अक्षय भांडे घासतो. नाही सांगणार अजिबात. चल बघितलं बुद्धी तल्लग आहे ना माझी. हा. तू जाय रे घरी. जा बरं तू घरी. मी काय म्हणतोय आता इतके दिवसांनी आलो तर काय ना मला मग आजचा स्वयंपाक खाऊन जातो जरा. माझा मार खाशील तू आता. तू तर सर ऐक ना मी नाही सांगित कोणाला. खरंच नाही सांगू चप्पत. फक्त मग पार्टी दे संध्याकाळी. संध्याकाळी. अरे आपल्याला एक क्वार्टर. अरे वहिनी बाहेर सोडित नाहीत ना मला, घराच्या बाहेर नाही ना जाऊन देत ना. नाही तर मी आलो असतो. तुला दिसतं का आता मी आता किती महिने झाले मी येतो का बाहेर. मला बी मस्त असं बाहेर फिरू शकतं, बघू शकतं तुमचं सांगितलं. नाही मी बाहेर भरपूर फिरतो. कोणी कोणी भेटतं. अक्षय कुठे विचारल्यावर सांगावं लागतं ना. घरी अक्षय आराम भांडे घासतो हे तर सांगणार नाहीये मी. घरी आराम करतो म्हणून सांग आणि उतर आणि जा. बरं बाबा चहा टाक. कुठं टाकू. अरे चहा कर म्हणतोय मी. नाही ना मला टाइम नाही. थोडस आवरून घेतो. तू बरं तू भांडे घास ना. मी बसतो ना बघत. नाही का कशाला. हा अरे घास घास. अरे नाही अरे म्हणजे गावाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकशील तू. उतर बघ तू. अरे काय नाही टाकत बाबा. पाहिलं तू जा. तू घरी जा. चल अरे नाही टाकत. अरे नाही. जा तू. सगळं गावभर करीन. भांडे घासतो म्हणजे काय हे झालं काय. घासतेच सगळे भांडे. मी बी घासतो. त्याच्यात काय होतं. माझ्या बायको नव्हती घाशीत काय आधी. लगेच गावभर करतो. धुहा कपडे जा. आईला फार अवघड झाले. हे व्यवस्थित नाही धुतलं तर परत नाही रागवायची. आईला लाल कलर निघतो काय परत हाणायची बघ. तिला ना असं धरून अशी आपटवली पाहिजे अशी. अक्षय काय करतो. काय चाललंय. काय नाही आंघोळ करीत होता. आंघोळ. आंघोळ. हा रांग होणार कपडे धुतोय अक्षय. नाही ते हा? फेस आंघोळ मला आंघोळ करायची होती. कपडे घालत होते मी. अरे तुझ्या अवतरण दिसतोय तू कपडे धुतोय. अरे हो? ये अरे माझी चटी एवढी मोठी कस काय झाली. अरे साडी निघली गाड्या बायकली. साडी. आता आंघोळीला मी माझी चढी देऊ का धुतो का. कशाला. मग तुझ्या घरी तू धु ना. इथं मला काम होतं. मी ते अरे तुझी वहिनी नोकरीला लागली ना. हा होय. हा ते गडबडीत विसरून गेली. म्हणून तुला कपडे धुवायला लावले. हा त्याच्यामुळे नाही तिने नाही लावले. तिने नाही मीच स्वतः म्हणलं नको तिला आल्यावर परत कशाला का. मग बायको नोकरीला जाणार हा. आणि तू घरची कामं करणार असले कपडे बिपडे. तिला आल्यावर करती. पण कसं मीच म्हणलं की तू जा बिंदास. मी आहे ना आता. मी घरी बसून काय करणार. अरे तू तर मग बायकोचा बैल झाला की मग. नाही तसं नसतं रे. मी काय म्हणतो हा चंदू शेट ते तुझ्या हाताला लय जोर आहे ना. हाय ना माझ्या हातात लय जोर आहे. तेवढे मी आंध्रकडे धुवून देतो का. 4 दिवस झाले मला नाही का. धुतो पण संध्याकाळी ह्याचं नियोजन करशील. हा. हा, दे बघ. हे बघ वाज बघ किती येतं. नाही तू ते बायकोच मी धुतो. हा. तेवढी दे आपटून आहे का नाही. हे का. हा तुला संध्याकाळी देतो नियोजन. बर पण संध्याकाळी पुन्हा सांगू नका मी तुझ्या इथं धुतल्यात म्हणून. अरे तू हागला पाहिजे. चल ऋतू चल बाय चल. चल इकडे. ए. काय झालं? बघ नको रोड वर जा. पिल्या त्याला सांभाळ तिकडं. तुझं बारक पोरग आहे काय ते. हा मोठं बी आहे ना. हा होय. हम्म. संध्याकाळी तेवढं मला नियोजन करा. हा करतो. तू चांगली. हा?
कोण बघा कोण येतंय कोण काय आले येते काय तर गावात इथं जाईल माझे नाही नाही हे बी मला सांगू नका नाही नाही तुम्ही सांग ना की गावात चंदू माय खरकटे अंडरपेंट धुतली म्हणून होय. मग माझं तेवढं नियोजन करा वय चंदू शेट हा तुम्हाला हे असलं बनेल घ्यायचं का होय खरंच लाका लय भारी दिसतंय लाका अक्षय हा तब्येत वाढलेली ना तुमची हा भारी ह्याला तर नाड आहे मी इथं काय बांधून. बायकोचं बनेल ते बायकोचं एवढं बनेल. कळत नाही मला नाव व्यवस्थित सांग काय चाललंय काय नाही अक्षयला थोडं हे कर. कोणाच्या ठेव धुताय ते वहिनी माय होते तुम्ही काढा कपडे तुमचे धुतो म्हणजे कपडे धुतो ना होय. भाऊजी काय म्हणता कपडे मग आता आले तर वहिनी अहो तुम्हाला त्याचे खंबीर आहे कपडे धुवायला मला सांगा तुम्हाला शोभत काय असं ते ब्लाऊज धुणं साडी धुणं त्याच हा? काय झालं आणि तुम्ही काय लपवताय हो मागं? काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय खुशाल अंडर पॅन्ट धुता काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला सगळं घर ना घर शोधलं आणि तुम्ही इथं येऊन बसला वय बसलो तर अक्षयपाशी बसला इथून बसला वय नाही नाही मारत होते तेव्हा माझ्या गप्पा गप्पा मारित होतो आम्ही गप्पा मांडले होते आमच्या- इंटरनॅशनलच गप्पा आहेत. अंडरपेंटीच्या गप्पा होत्या हा का अंडर पॅन्टची गप्पा होता बाई हा. हे अशा बरं तू काय करते इकडे कशाला आली काय करते म्हणजे हा तुला काय पासून तुम्ही काय पेत घरला आला नाही जेवण बिवण केलं काय गिळायचं बिळायचं आहे का नाही हे काय आता येणार होतं घरी येणार होता हे धुवून येणार होता काय बसलो होतं नुसतं अक्षयपाशी आले तर ऐका ना का? अरे शिकेली होय जा त्याची पण चड्डी आण बाई वहिनी तेवढं त्याचं ढुंगण धुवून द्या ना मा परत मला शिकेली. काय matter आहे? मी काय धुवून त्याचं हा बायको लावतो तुझ्या पोरा ढुंगण धुवायला मग काय तर तू धु ना चंदू त्याची गाठ हागत तरी माझ्या हातात निघतच नाही ते एवढंच राहिलं ए, कालपासून वाद जाय नाही कालपासून वाद जाय नाही तू लाज वाटा बाय असली काम करतोय खुशाल बायकोचा बैल झालाय तू बायको करीन हा लवकर ना. काय? माझी बायको बघ बरं माझी बायको मला असलं काही काम करू देत नाही कसली माझी बायको चांगली कपडे ठेवले घरी तेवढे धुवायचे तुम्हाला भांडे पण येतं परत फरची राहिली तर कोण पुसणार घरातले काही काम केलं नाही तसेच आले इकडं आपल्या घरचं काम सोडून तुम्ही याचं घरचं काम करते तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला बरं आपलं राहू दे की तू बघा ह्याच्यापाशी कशाला काढते जसं तुम्ही ह्याचं काढत होता मग त्यांना पण कळलं पाहिजे ना तुमचं काय चालू आहे घरी काही नाही आल्यापासून अंडरपेंट धुतले बाकी काही नाही काढलं त्यांनी अजून म्हणजे तुम्ही म्हणले ना त्याचं काढता काही नाही काढलं फक्त अजून पसारा काढायचा आहे ना भांडे बिंडे ते ना भाऊजी हे घर कोणाचं आहे माझ हा इथलं सामान कोणाचं आहे माझ चड्ड्या कोणाच्या तर तुमचे आहेत का नाही माझे आहेत या अहो मी खरंच माझ्या शपथ नाही मी काय तुमची साठी चोरू काय काय बोलता भाऊजी ते आमचे आहेत घरचे आहेत हा, मग दूध बसा ना तुम्ही मॅनवराला कशाला कामाला ऐक ना बघताय चला अक्षय ना त्याच्या बायकोने असलं बनेल दिलाय मला एक आणते का नाड्याचा बनेल अहो मी घरीले बनेल आपले मला दे ना एक दे ना घालते लिपस्टिक बिपस्टिक सगळं करते चला हे अनो तुम्ही तुमच्या घरची काम करा इथलं आमच्या घरचं पडलंय सगळं चला तुम्हाला चल, चल. एक पडकर एक बनेल दे चल चल हे संध्याकाळी तेवढं अक्षय बरं का हा. संध्याकाळी अंडरपेंट धुतली ना मी मला देतो संध्याकाळी मला पर असं पिळून काढलाय बायकोनी मला काय धाडधाडण कडकड आवाज येतोय बाहेर काम चालू अरे देव काय आलं पडलं होतं की बापरे तुम्हाला कोणी सांगितलं झोपायला मग झोप लागली झोप होती त्याला काय कोण सांगायला लागतंय मी ना ते आले तर पोरग पडलं होतं तुम्ही काही नीट काम धंदा करत नाही आणि हे काय मुंगळच पोरग अगं ते हागलं होतं आणि ते हाताला बी सापडत नाही हाताला सापडत नाही ना हागलं होतं. पळत इकडे तिकडे पण मी काय म्हणते तुम्हाला अहो, झोपायला कोणी सांगितलं होतं अगं पिल्लू, पप्पा गाव झोपला होता फरची पुसली धुणे धुतले भांडे धुतले ते तिकडलं मागचं पटांगण झाडून घेतलं ते नंतर सांगा पाणी आणा मला उठा पाणी आणा आव, हं? पाणी आणा ना पाणी आणू हा आता अहो, मगाशी खाल्लं. म्हणजे- अगं 4 वेळा खाता या दिवसातून थोडं खातं पळत थोडं खातं पळत 4 वेळा मला पप्पा जेवायला द्या पप्पा जेवायला द्या तुमची आई तर म्हणत होती सकाळी उठल्यापासून पाटापासून माझा लोक खायचा आधी घर असा होता ना आता असा झाला तुमचीच सवय लागली ना अरे तुझ्या आईची काय आलं? माझ्या आईची? तुझ्या आईची आठवण येते ना मला कधी कधी मामी सांग होते ना पाणी आणू ना हा पाणी आणा पिल्या घरी कोण कोण आलत इकडे इकडे खरं सांग घरी कोण आलत का आपल्या मी गेल्या ते शेजारचा काका बिका आलता का मग पप्पाला घेऊन गेलता गावात नाही ते कपडे धुत होते कपडे कपडे कोणाचे कोणाचे कपडे बाळा पिल्या पिल्या सांग ना पप्पाचे
हा पाणी घे. आणि होय हा ते हे कशाला आलता गोट्या कशाला आलता तुमच्याकडे? नाही बा. नाही बाबा पोरग सांगते की कपडे धुत होता म्हणून पप्पाचे. पण ते चंदू शेट आलते चंदू शेट. चंदू शेट हे कोण नवीन आता चंदू शेट? मित्र आहे ते आता सहज आपल्या. पण मी काय सांगितलंय मी घरात गेली का कोणाला घरात घ्यायचं नाही. ही काम करताय का तुम्ही घरात बसल्या ह्याला बोलव त्याला बोलव हा? मग मला गप्पा मारा नको कोणी अगं घर एकटं मला बरं कसं होतं माहिती का? गप्पा मारा काय? मला राहू का नको असं केलं तर बरं माझं बरं वाटलं करून टाकलंय. काय बायांदाच रडतय बाई. काय झालं? रडायला आलतं मला. शेजा पाजारी म्हणतेली ह्याची बायको नेमकी नवऱ्याला करते काय? आज दिवसा रात्री नुसता रडतच असतोय. काय तर रडायला आलते मला. नाही तुम्ही जेव्हा नोकरी करत होता तेव्हा मी घरातलं करायचे का नाही काम सांगा बर? का मी शेजारच्या बाईला बोलवायची का माझ्या आईला बोलवायची का बहिणीला बोलवायची मदतीला गप्पा मारायला? आ काय होतंय? एकटीच कर मला माझ्या आईची आठवण येते. तुमच्या आईसोबत जायचं ना गटूळ बांधणार नाही का गावाला? हा मला तुझ्याशिवाय बी करमत नाही पोरांशिवाय कसं राहील मी. अरे बिनलाजच्या माणसा एका ह्याच्यावर बोट ठेव ना. आईच्या आठवण येते बायको शिवट करमत नाही पोरा शिवट करमत नाही. एक तर कुठे तर राहणार इकडे राहणार तर गावाला जा. आणि तू काय करशील? आ तू हा मला उलट प्रश्न विचारू नका. तू काय करशील? तिकडे कोण आहे? आता उलट नको विचारू म्हणतोय आता काय खाली डोकं करून मी तू गोट्या कशाला आलता खरं खरं सांगा. गोट्या हा चंद्रशेटला हा त्याला टोकून ना गोट्या आलता ना गोट्या त्याच्या गोट्या हरवल्या त्या. काय नाही ते आपलं हे तो आलता असत मला गप्पा मार बाकी काय नाही काहीच नाही बोलला तेव्हा बरं चाललं का आला आणि लगेच गेला. कपडे धुतले का? धुतले ते जरा त्या बाण्यालाच कलर गेला. बनायलाचा कलर गेला. अव ती किती महागाचा 1000 रुपयाचा बनेल आहे तो. बनेल नाही ब्लाऊज म्हणतात त्याला. येड्या माणसाचं दाखव मला. वाळून घातलाय आता. टाकला का? हा आणून द्यायचा मला उद्या. आता माझ्याकडे काय पैसे तू ते उलट बाजाराला जायचंय. बाजाराला नाहीत पैसे अजून माझं पेमेंट नाही झालं. मी आता आराम करते अगं ऐक माझ्यासाठी ना. ते मला अंडर पण घ्यायला पैसे दे ना. ती फाटली ग आता एकच कवर वापरायची मी. 100 देऊ सर्व मीच बघू का? नोकरी करते म्हणून सर्व मीच बघणार आहे आता का? मला तर घराच्या बाहेर जाऊन देत नाही तू काय करू सांग बरं. याची घातली असती टाईट होती घराच्या कोणाची? ही रुद्राची. अहो तुम्हाला कशी पोरं झाली कसं लग्न तुमच्या बापान करू दिले हे तर कळत नाही. एवढं बारक्या पोरांसारखं का वागताय तुम्ही? घरात बसून लय परत डोकं आउट झालं मला कळत नाही. मी काय म्हणतो ते सोडून दे नोकरी थांब ना घरी मी जातो कुठेतरी बघतो. नोकरी हे नोकरी सोडते बावळट आहे का मी? पागला का रे तू पागला का तू अरे काही खातं पाहत किती हा बघ अहो तुम्ही हळू बोला ना. हळू हे बोलताय. आय मग कुणा असलं की येत तिथं बरोबर वातावरण दूषित करून टाकत काय रे. पोरं कशाला करू द्यायची? मी म्हणत होते ना मला 5 वर्ष अजून नको मुलं. आ तुम्हीच म्हटला तुमच्या आईलाच पाहिजे होती ना. गप बस. आता पाहू दे हागू दे गप बसा. मी काय बोलते विषय चेंज नका करू. बावळट गत. हा ते काय म्हणत होता नोकरीचं. नोकरी काय मी सोडत नाही. माझ्या बापाने माझ्यासाठी खूप खर्च केलेला आहे शिक्षणासाठी आणि नोकरी माझी मी सोडणार नाही. काय ठीक आहे करतो मी तुझे भांडी आ करतो ना तुझे भांडी. तुम्ही करता ते घराच्या आत करता घराच्या बाहेर थोडीच करताय. घराच्या बाहेर मी तुमच्या मागं बसते गाडी तुम्ही गाडी चालवता. तुम्हाला इज्जत देते का नाही बाहेर गेल्या? घराच्या आत कोण काय करतंय बघताय का? नाही हा मग चला वर या. हात पाय कशाला वर? मसाज करून द्यायचं माझं. नसेल हात पाय दाबायला हा चला या पटकन. नुसतंच हात पाय दाबून घेते. पोरांना कपडे बिपडे घालून या पटकन वर. पोरं काय लावणं पोरं खेळू दे ना खाली. हा एकटं येतो का काय पर अवघड करून ठेवलं. खरं सांग तू पाहला होता का मम्मी ना माहिती मला कंपनीत जाऊन येते काय करत. अश्विनी आज सुट्टी म्हणून कवर झोपणार का? आलंच काय घे. चहा आणलाय अहो काय तुझा गाऊन घातलाय. अहो काय म्हणतील शेजा पळत चहा तिकडे जाळ करा. काय कशाला काय म्हणतील मला सांग. सगळे काम जर बायांचे करायचे आहेत मग आता ते गाऊन घालतो मोकळं वाटतं जरा बरं वाटतं आहे की नाही. धुणे मी करायचे भांडे मी करायचे फरचे मी पुसायचे पोराला आंघोळी मी घालायच्या त्याचे ढुंगणं धुवायचे हा सगळं मी करायचं. तुला हसलं येतं बावळट मी हसते का? हसणार नाही तर रडणार आहे का? कशाला घातलंय गाव? बरं आहे मोकळं. तसं बी कपडे घालून काय उपयोग आहे. मला घराच्या बाहेर तर जाऊन देत नाही तू. आणि माझा बाप बी पाहिला म्हणजे काय होईल? काय करते मग आम्हाला दाखीन गाऊनवर करून. काय करू? पॅट आहे ना खाली
पॅन्ट आहे ना? जावा ते कपडे बदलावं. नको राहू दे नाही बाबा मी तुम्हाला नाही काम सांगत पण ते कपडे घालून या जावा लोक. नको राहू दे बरं येड्याचा बाजार नुसता. तेव्हा लोकडी होती का तू? आता आहे तर खाऊ खाऊ पोचली. मी देतो ना तुला खायला आहे ना काय बनून. हा असं म्हणा. ते कपडे बदलावं पहिली. राहू दे जरा बरं वाटतंय. बावळटगत काहीतरी. काढा ते कपडे हा काढा. अरे, नको बाई बरं वाटतं. हा, 500 रुपयाचा दाम नाही माझा. आता तू घालीतच नाही तर काय करू फेकून द्यायचं का? आमगं. मी घातलाय आणि तुला पोहे आणतो बनून ना. नको नको पोहे. तू नको काय कर. तुम्ही नका काय करू. आज मी करते राम. नाही आणतो ना पोहे तू बनून. नको. ते कपडे बदला बाई. हा? माझी एखादी फ्रेंड यायची आले बिले तर किती कशाला मैत्रिणीला इज्जतीचा दाखवलं? पत्ता व्हायचा. नवरीचा घरगडी केलाय पर. नाही नाही हो मी काय म्हणते ऐका ना. तुम्हाला ना आपण उद्यापासून कामवाली बाई ठेवा. कशाला? कामासाठी. आणि इकडे मी या घरात जरा. थांबायचं का? आम्ही म्हणा आम्ही तो घरात तू बाहेर बसा बसा ना. का म्हणे बाई बरं ऐका ना हे गाऊन काढायला किती काय घ्यायचं. काय राहू दे त्याला काय होत. हा मस्त तिथं मोकळं मोकळं मला अजून लय काम पडलं बाई. चपात्या लाटायच्या तुला सांगते आता बाई. अवघड व्हायला लागलं ना. माझी मैत्रीण यायचे कामावर. येऊ दे ना बघू दे तिला बी. नको तिला बी बघू दे. अरे वेळ झालाय प्लीज प्लीज माझ्यासाठी सांग माझ्यासाठी. बदला ना गाऊन बदला ना. नाही आता मला तुला आज सुट्टी ना. त्याची किरडी मुडली चांगली हम्म. बावळट. मी काय तू काय काय तुला काय बनू? बेसन बनू का बेसन? तुमचं ना बेसन त्या मित्राची पूजा आहे तिकडे जावा तुम्ही आज. मग असं नाही माझ्या जमत. सांगितलं फोन आलता मला आताच. नाही राहू दे. लावा फोन. हा, घरी लय काम आहे ते माळावरचे भांडे काढायचे ते सगळी धुवायची राहत माहिती का. मी बेसन बनवतो. त्याला ना असा बाथरूम मध्ये कोंडून ठेव. बसू दे तिकडे ती मैत्रीण आली का बोट जरा बाहेरच्या बाहेर तिला जार हॉटेलला वगैरे घेऊ ह्याला बसू दे तिथं. काय येड लागले तुला? तब्येत तर ठीक आहे ना? मग बघू. काय नाही. बाबा म्हणजे बावळट. ताप आला की बघत होतो. मी माझ्या बापालाच फोन करते. कशाला? माझ्या नरड्याला हात लावला ना तुम्ही. बोल येऊन तुझ्या बापाला मी घाबरतो काय? तुझा बाप का वाघ आहे काय? वाघ आहे का बघा ना आता. बरं तू बेसन बनवतो खायला. हॅलो बोल ना बा, काय झालं? अहो पप्पा ह्यांनी ना माझं नरड दाबला आता एवढं मध्ये बेडरूम मध्ये. ते ना बिचन लगत करायला लागले गाऊन वगैरे घातले. आलो 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 मी आलो. नको टेन्शन घेऊ. अरे रडू नको. येतो म्हणलं ना. आई, आई, आई. बाई जाळून घेतो आता. अरे तू काय तुझं पोट आहे का काय नाही खातच राहतो रे तू. हा होय तिकडे पळ खेळायला. सगळं घाण करून ठेवली परत परत तुझ्या परत मला बॉम्ब लायची. काय खरं नाही. काय कामाला? तसंच वाटतंय. जावई. काय रे, पुरी कुठे गेली रे? ही काय अवस्था करून ठेवली? झाडून घेतो तर तुम्हाला चहा ठेव पाणी आणतो. थांब बरं तू काय डोक्यावर परिणाम झाला काय माणसाच्या? तर कपडे बदलून घ्या. काय बदलायचे कपडे दवाखान्यात नाही जर काय डोक्यावर. काय नाही परिणाम झाला मला सांगा. शी. हिला नोकरी लागली. हा मग सगळे घरातली कामं मीच करायचे ना. धुणं मी धुतो भांडी मी घासतो सगळे फरची पोरांची धुणं बिणं सगळं मी धुतो. आणि मला तर घराच्या बाहेर जायला टाइमच नाही. अवश्य सांगितलं होतं मी तुम्हाला लग्नाच्या अगोदर पोरगी डांबरट या खावाय जरा. एवढं मग म्हणलं तिथं राहिलेलं गाऊन मीच घातला. तसं घराच्या बाहेर निघायचं नाही. अरे अजून लग्न व्हायचं आणि तू हे तमाशात म्हणल्यावर म्हणते ना ह्या पुरीला पुढच्या दिसत्यात लग्न नाही व्हायचं. मी काय करू मी नोकरी करते मग केली तर काय होतंय ताई तुझ्यामुळे माझं लग्न मोडत 100% नोकरी करते म्हणून ही अवस्था नवऱ्याची. बावळट गत वागायचं सोडून द्या म्हणलं होतं. मला सकाळीच म्हणलं होतं कपडे घाला जरा पुरुषागत व्हावा तिकडे पूजा आहे तिकडे जावा. इथं बायगत बसलाय गाऊन घालून मूर्ख बोलला. नाही ना तू नोकरीला 10 रुपये कमवते त्यांना नोकरी नाही म्हणून हे सगळं काय तुला पटत ते खरं आहे? सांग तुझ्या आईला असंच करते पुरी. पण आज तू घरीच होती ना मग सगळी घरची कामं तू करायची ना. म्हणजे मला काय आराम नको का? तू मला शिकवणार का? कर आराम कर. अरे पण मग आता धुणं भांडीन भाकरी कालवण सगळंच करायचं म्हणलं तुम्ही माणसं डोक्यावर परिणाम होईल ना. त्या मला एकाने कामवाली लावून. का तुम्हाला पगार नाही तर तुम्ही आज ह्या अवस्थेत जरा पगार नोकरी कुठतरी घरात बसून डोक्यात किड पडते. मला बाहेर तर जाऊन दिलं पाहिजे ना. म्हणून तो नाही लाखाची पण 5-5 हजाराची जरी नोकरी भेटली तर काय फरक पडतोय. नाही तेच करतो मी बघतो मामा नोकरी आणि तुमच्या पुरीला जरा समजून तुला सांग. हात जोडतो बाई चांगलं नाही गे चांगलं.
नवऱ्याची अशी अवस्था करून ठेवली तू पटतंय का तुला? बरं तुम्ही सांगा तुम्हाला काय पटतंय जे मी करते. अरे मग दोघं मिळून करा ना, ठीक आहे मी म्हणतो तुमचा दोघाचाच प्रपंच आहे, पण मग थोडीफार मदत केली ही अवस्था होईल की त्या माणसाची. बरं ठीक आहे चुकलं पप्पा माझं. मी नाही उद्यापासून हे सगळं- उद्यापासून काय आजपासूनच करू लाग. आता मस्त अरे मामा आलेत मस्त तो आताच मटन बिटन बनव हे गाऊन एका लगेच काढून टाकते मी. अरे पॅन्ट हाय खाली पॅन्ट हाय खाली. अयो बरं मी तुम्हाला आता काय अयो त्या जेवणात ते सुधारले. यातनं गाऊन पण घेऊन का नाही आले मामीचा. काय असला प्रकार ही अवस्था असला मला काय माहिती राव. अहो किती समजून सांगायचं नव्हतं बरं तुम्ही आले आणि मी मुद्दाम फोन करायचं या सगळ्या गोष्टी आता मला आमच्या घरी ठीक आहे बापाच्या घरी काय दिलं तर इथं बरं झालं दाजी असं बाहेर नाही निघलं काय चाललं काही दिवसांनी बाई मला नाही लावलं वाटत बाहेर. आता काय मी आता तुम्ही म्हणलं तसं करतो मी नोकरी बघतो मग अरे बाळा पैसे इकडे. हा एक प्रकारचा मानसिक छळ झाला त्या माणसाचा. मग काय बायकावर अत्याचार करते हे ऐकलं होतं पण ही नवऱ्यावर अत्याचार बायको काय प्रकार आहे? लय अवघड हे हे पोरगतले अगोदर आहे एक टन खाताना 4 वेळा अगोदर काय दाजी लहान एखादं काम खायचं झाला की नाही चहा? मी ना मामा जेवण करून मग काम थांबा. हो काय करायचं थांबायचं तिला माहित नसेल आता साखर तिकडे ठेवली. स्वयंपाक तिला सवय नाही जाईल. बरं साखर नाही टाकली तुम्ही साखर नाही रे. मला माहित साखर कुठे आहे